नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल त्यातील तिसरा धडा पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न, द्विमिती व त्रिमिती साधनांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर अ. द्विमिती साधन म्हणजे रुंदी व लांबी असलेला सपाट पृष्ठभाग होय। लांबी व रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळ तयार होते। नकाशा हे द्विमितीय साधन आहे। त्यांच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो। ब. त्रिमिती साधन म्हणजे रुंदी, लांबी व उंची असलेला पृष्ठभाग होय। लांबी, रुंदी व उंची मिळून त्यांचे घनफळ तयार होते। पृथ्वीगोल हे त्रिमिती साधन आहे। त्याचप्रमाणे आपण द्विमितीयची उदाहरणे कागद, फळा, जमीन यासारखी लिहू शकतो। तसेच त्रिमितीची उदाहरणे डस्टर, डबा, तांब्या, डोंगर, चंद्र, ग्लास याप्रमाणे आपण त्रिमितीची उदाहरणे लिहू शकतो। पुढील प्रश्न क्रमांक 2, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर अगदी छोट्या पृथ्वीगोलावर खंड, विविध देश व त्यांच्या राजधान्या, अक्षवृत्ते, रेखावृत्ते, बेटे, आखात, उपसागर, सागर, महासागर दाखवता येतील। प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र ही संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र ही संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल, कारण ते त्रिमित व गोलाकार असल्याने प्रत्यक्ष हाताळणे व फिरवणे सोपे असते। प्रखर बॅटरीचा सूर्य म्हणून उपयोग केल्यास पृथ्वीगोलाच्या साहाय्याने दिवस व रात्र संकल्पना स्पष्ट करता येतात किंवा नीट समजतात। प्रश्न क्रमांक 4, तुमचे गाव, शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? उत्तर अगोदर खंड, त्यानंतर देश, राज्य, जिल्हा, तालुका व शेवटी गाव, शहर असल्याने त्याचे प्रत्यक्ष स्थान खूप लहान असते। ते पृथ्वीगोलावर सहजपणे आपण पाहणे अवघड असते, परंतु जिल्हा, तालुक्याचा नकाशात ते दाखवणे खूप उपयोगी पडेल, कारण नकाशावर आपण ते सुस्पष्टपणे पाहू शकतो। प्रश्न क्रमांक 5, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? नकाशासारखे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते। अशा प्रकारे आपण तिसऱ्या धड्यातील प्रश्न क्रमांक 1 ते 5चा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढावा। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।